रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड नागोथाने कंपनी से संबद्ध बेनसे ज्योतिरपाड़ा ग्राम पंचायत में एक नई परियोजना का निर्माण किया जा रहा है, लेकिन रायगढ़ जिला प्रशासन, रिलायंस प्रबंधन स्थानीय लोगों की शिकायतों पर कोई ध्यान नहीं दे रहा है और कोई न्यायिक भूमिका निभाने के बजाय दमनकारी नीति लागू कर रहा है। दरअसल बाबा साहेब अम्बेडकर के पोते और रिपब्लिकन नेता आनंदराज अम्बेडकर ने बेनसे सिद्धार्थनगर का दौरा किया और जिले के ग्रामीणों और किसानों की समस्याओं के बारे में जाना। इस अवसर पर बेनसे सिद्धार्थनगर गांव से आनंदराज अम्बेडकर ने हुंकार भरी कि 40 साल की परियोजना के तहत प्रति कृषि भूमि को भूमिपुत्रों और किसानों को वापस दिया जाना चाहिए। इस मौके पर आनंदराज अम्बेडकर ने आकर वास्तव में रिलायंस के नए प्रोजेक्ट की साइट, काटे गए अनगिनत पेड़ों, किसानों के रास्ते, रक्षा दीवार के निर्माण के दौरान सड़क के लिए छोड़ी गई संकरी जगह, बौद्धवाड़ी की पानी की टंकी, कब्रिस्तान का निरीक्षण किया। रिलायंस समूह को ऐसा कोई निर्णय नहीं लेना चाहिए जिससे स्थानीय भूमिपुत्रों के साथ अन्याय हो, नहीं तो भविष्य में स्थानीय भूमिपुत्रों के कानूनी अधिकारों के लिए राज्यव्यापी जन आंदोलन खड़ा करेंगे। बाबा साहेब अम्बेडकर के पोते आनंदराज अम्बेडकर ने नागोठाणे प्रबंधन और जिला प्रशासन को यह चेतावनी दी है। रिपब्लिकन सेनेचा, रिपब्लिकन सेनेचा, रिपब्लिकन सेनेचा, आनंदराज साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आनंदराज साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आनंदराज साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी इथे या रिलायन्स पेट्रोकेमिकल्सच्या या मोठ्या प्लांटवर आला आहे, जो पूर्वीचा IPCLचा प्लांट होता आणि आता जो खाजगीकरण झालं आहे आणि त्यामुळं त्या काळामध्ये म्हणजे 1985 साली ज्या जमिनी घेतल्यात आणि आज अशाच पडलेल्या आहेत, त्याच्यावरती रिलायन्सने जबरदस्तीने ह्या गावातल्या मंडळींच्या जमिनीवरती बांधकाम करायचं आणि त्यांना हवा पाण्यापासून रोकायचा असा अत्यंत दुष्ट डाव इथे टाकलेला आहे। मी त्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। आज खरं म्हणजे कुठेही म्हणजे कायदा आहे की तुम्ही जर एखादी जमीन जर इंडस्ट्रियल यूजसाठी घेतली असेल आणि ती 5 वर्षात तिचा वापर नाही केला तर ती परत त्या मालकाला मिळायला पाहिजे। हे आता 1985 साली घेतलेली ही जमीन आहे आणि तिचा अजूनही वापर झालेला नाही। अशा वेळेला जबरदस्तीने ही जमीन ताब्यात घेण्याचा कुठलाही अधिकार आता या रिलायन्स कंपनीला नाही आणि आज या इथं दादागिरी करून लोकांचे म्हणजे स्मशानसुद्धा हलवून किंवा पाण्याच्या टाक्या हलवून या पद्धतीने कुठलाही रोड न ठेवता उद्या ह्या बेनसे गावामध्ये काही दुर्घटना घडली, आगीची वगैरे हे झाली तर तिथे साधा म्हणजे फायर ब्रिगेड येणार नाही, तिथे ॲम्ब्युलन्स येणार नाहीत। अशा पद्धतीचे रोड बनवून ही माणुसकीला काळिमा आणणारी घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे की ह्या प्रायव्हेट कंपन्या जर अशा पद्धतीने वागत असतील तर यापुढे हा शेतकरी, या महाराष्ट्रामधला शेतकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या कधी जागा देणार नाही। खरं म्हणजे ही जागा शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या सरकारच्या कंपनी दिली होती आणि सरकारनं ती कंपनी विकल्यामुळे आज खाजगीकरणाच्यामुळे ही कंपनी आता खाजगी झालेली आहे। परंतु आज त्या खाजगीकरणामुळे या असणाऱ्या स्थानिक लोकांना प्रचंड मोठ्या मनस्तापांना बळी पडावं लागतं आहे। यांची दादागिरी, यांचं हवा पाणी बंद करण्याचा जे काही प्रकार चाललेला आहे हा या स्वतंत्र देशामधला या खऱ्या अर्थानं यांच्यावर परत एकदा गुलामगिरी आणण्यासारखा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचा आम्ही रिप्लेस सेनेच्या वतीने निषेध करतो आणि लवकरात लवकर कंपनीने या इकडच्या असणाऱ्या स्थानिक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य ते तोडगा काढावा आणि त्यांच्यावर या बेनसे गावमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जो काय अन्याय होतोय आणि खास करून तिथं अंबा नदीमध्ये ह्या कंपनीचं प्रदूषित पाणी जातं आणि त्यामुळे मासेमारीसुद्धा आता बंद झालेली आहे। एकंदरीत लोकांवरती हा प्रचंड मोठा अन्याय होतोय आणि त्यासाठी या कंपनीच्या व्यवस्थापनाने स्थानिक लोकांशी चर्चा करून हे प्रश्न मिटवले पाहिजेत, नाहीतर पूर्ण रायगडमध्ये या कंपनीच्या विरोधी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे ताबडतोबीनं कंपनीनं आणि त्याचबरोबर इथं असणारे कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, त्या सर्वांनी या लोकांना, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन
त्यांच्या अडीअडचणीवर मार्ग काढावा अशी आमची या सर्व म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन असेल, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, या सर्वांना आमची मागणी आहे.